तू ही रे माझा मित्र प्रेक्षकांनो, या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये आता इकडे स्वतः आता सुप्रिया आणि इकडे रमाकांत हे स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी असं काही महाभयंकर मात्र आता इकडे हे रचणार आहेत की त्याच्यामध्ये वल्लरी चांगलीच अडकलेली आहे। वल्लरी या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकले की त्यानंतर मात्र आता वल्लरीला वाचण्यासाठी काहीच मार्ग मिळालेला नाही आहे आणि त्याचमुळे मात्र आता हा सगळा प्रकार घडलेला आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहूया। इकडे आता आपण पाहिलं की वल्लरीला अर्णवने थांबवलेला आहे आणि वल्लरी मामी थांबा, मी तुमच्या सोबत येतोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा आपण सोबत जाऊया, इतक्या रात्रीचे तुम्ही एकट्या कुठे जाणार, शिर्के माझ्या कारची चावी घ्या आणि तुम्ही इथून जा असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे लगेचच शिर्के जायला निघणार। त्याच वेळेला वल्लरी मात्र आता गडबडते कारण तिच्या कारमध्ये इकडे आता उदयकांत लपलेला आहे। तिच्या कारमध्ये उदयकांत लपल्या कारणाने मात्र आता इकडे तिला भीती वाटते की जर का अर्णव आपल्या कारमध्ये आला तर खूप मोठी गडबड होईल आणि म्हणूनच वल्लरी मात्र आता इकडे घाबरलेली आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे वल्लरी सांगायला लागते, नाही नको अर्णव, अरे मला दुसरं एक काम आहे, त्यामुळे तू घरी जा, मला थोडाफार तरी इकडे यायला लेट। आणि त्यानंतर ती आता अर्णवला मुद्दामच तिकडून पाठवून देते। अर्णवला पाठवून दिल्यावरती मात्र आता अर्णव म्हणतो, मामी पण तुला जमणार आहे का, म्हणजे तू एकटी कशी काय येशील, यावरती ती सांगायला लागते, तू माझी चिंता करू नकोस, तू आता जा असं म्हटल्यावरती अर्णव आता तिला सांगायला लागतो, ठीक आहे मी येतो। इकडे आता ईश्वरी घरी आल्यावरती मात्र आता अर्णवला सांगत आहे की म्हणजे आता उदयकांत हा मुंबईत आहे इतकं तर आपल्याला समजलेलं आहे ना। यावरती मग आता अर्णव सांगायला लागतो, हो पण या सगळ्यामध्ये तो जरी असला ना तरी त्याला आता समजलेलं असणार आहे की आपण त्याचा पाठलाग करतोय आणि त्यामुळे तो आता इथून निघून जाणार। ईश्वरी विचार करायला लागते आणि ईश्वरी सांगायला लागते, मला काय वाटतं माहिती आहे का, म्हणजे आता जर का उदयकांत यांना आता इकडे जर का आता पकडायचंच होतं आपल्याला तर त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली कशी, कुणाकुणाला ही बातमी माहिती होती। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्णवच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटले आणि अर्णव आता सांगायला लागतोय, मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये, पण हो नक्कीच कुणीतरी ही बातमी पोहोचवलेली आहे असं मला का कुणास ठाऊक राहून वाटत आहे। आणि त्यावरती तो सांगायला लागतो, 100% हा गोष्ट आता 100% आहे की कुणीतरी या सगळ्यामध्ये मात्र आता ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवली। हां, आणि अजून मला एक गोष्ट काय कळले माहिती आहे का, अगं काल रात्री वल्लरी मामी सुद्धा आता तिकडेच होत्या, सतत वल्लरीचं नाव येतंय म्हटल्यावरती ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता मात्र शंकेची पाल चुकलेली आहे। ईश्वरी विचार करायला लागते, कसं काय, प्रत्येक वेळेला ज्या वेळेला अशा काहीतरी गोष्टी घडतात आणि त्या वेळेला मात्र आता इकडे प्रत्येक वेळेला इकडे वल्लरी मामी कशा काय असतात, काय नक्की सत्य आहे काय आहे मला जाणून घ्यायला पाहिजे। आणि यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे वल्लरी मामी आणि आई या दोघींना समोरासमोर आणणं, कारण जर का त्या दोघी समोरासमोर आल्या तरच मात्र आता इकडे आई वल्लरी मामींना ओळखू शकेल आणि त्यांना पळवाटीसाठी कोणतीही जागा मिळणार नाहीये। ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार आलाय पण ती विचार तो अर्णवला बोलत नाही, कारण या सगळ्यामध्ये उगाचच पुन्हा सांगोवांगी काहीतरी व्हायचं, कोणीतरी ऐकायचं, तिसराच काहीतरी व्हायचं असं म्हणत ती आता काहीच बोलायला मागत नाहीये। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे वल्लरी वेगळीच चाल खेळते। वल्लरी विचार करते, जर का अर्णव हा आता त्याच्या ऑफिसमध्ये बिझी राहिला, मग मात्र आता तो ऑफिसमध्ये बिझी राहिल्यावरती इकडे आता घरामध्ये सुद्धा ईश्वरीला बिझी ठेवायचं, जेणेकरून यांनी आता कोणत्याही प्रकारचा शोध इथे घ्यायला नको आहे। असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे ती आता भेट घेते, ती म्हणजे सौदामिनीची। आणि सौदामिनीला ती सांगायला लागते, हे बघा मला तुमच्याशी हातमिळवणी करायची आहे, मला फक्त इतकंच पाहिजे की तुम्ही आता जे कंपनीचे शेअर्स घेतलेत ना ते डायरेक्ट माझ्या मुलाच्या नावावरती करायचे, त्या बदल्यामध्ये तुम्हाला जे काही हवं असेल ते आता मी नक्की करून देईन। यावरती ती म्हणते, 200 कोटी इन्व्हेस्ट केलेत मी त्याच्यामध्ये। वल्लरी म्हणते, ते 200 कोटी घ्यायचे तुम्ही अर्णवकडून, पण ही कंपनी नावावरती करायची माझ्या मुलाच्या, कळतंय का, म्हणजे काय माहितीये का, अर्णव या सगळ्याला नकार देणार नाहीये, तुम्ही ती अटच ठेवा की आता मी ही कंपनी किंवा हे शेअर्स मी परत करेन, पण ते फक्त आणि फक्त नावावरती असतील, ते म्हणजे आता इकडे स्वतः
माझा मुलगा आकाश याच्या. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते पण याच्यामध्ये माझा फायदा काय. सौदामिनीला ती सांगते तुम्ही काळजीच करू नका, तुमच्या मुलीचा हक्क तुम्हाला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन. कारण कसं आहे ना, तुमची मुलगी आता या घराची सून व्हावी ही अशी इच्छा सुद्धा माझी सुद्धा होती. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मी आता हे सांगेन असं म्हटल्यावरती मात्र आता ती सांगायला लागते ठीक आहे, तुम्ही तर माझ्या खूपच कामाची व्यक्ती आहात, काही झालं तरी सुद्धा आता आपलं डील डन. आणि त्या दोघी जणी डील करतात. इकडे आकाशच्या नावावरती 60% शेअर्स, तर तिकडे आता लावण्याला या घरामध्ये स्थान, असं दोघींची डील ठरते. मग काय, सात्विका फॅशनमध्ये पुन्हा एकदा आलेली आहे ती म्हणजे इकडे सौदामिनी. आणि सौदामिनी सांगायला लागते हे बघा 60% शेअर्स जरी मॉर्गेज असले ना माझ्याकडे तरीसुद्धा या सगळ्यामध्ये 60% शेअर्स मॉर्गेज असले तरी मी तुम्हाला मात्र आता एक गोष्ट सांगते, ती म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मला या ह्याच्यातून बाहेर काढू शकत नाही. 200 कोटीला मी हे शेअर्स विकत घेतलेले आहेत आणि या 200 कोटीला हे शेअर्स विकत घेऊन मी आता ते खरेदी केलेत. आणि त्यामुळे काहीही झालं तरी मला जोपर्यंत 200 कोटी भेटत नाहीयेत तोपर्यंत मी इकडे तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला हे शेअर्स देणार नाहीयेत. आणि ते पण किती दिवस मुदत तुमच्याकडे आहे, महिनाभरामध्येच हे करायला लागतं. नाहीतर माहिती आहे ना, गहाण टाकलेल्या वस्तूचं काय होतं, मग ती त्या माणसाचीच होते आणि कवडी मोलाने तुम्हाला आता ते सगळं द्यावं लागेल, कळतंय का. त्यामुळे 200 कोटी जर का आता एक महिनाभरापूर्वी हे केलंय म्हणजे आता 3 ते 4 दिवस तुमच्या हातामध्ये राहिलेत असं म्हणत तिने आता एक मोठा डाव खेळलेला आहे. आणि हा डाव खेळत आता तिने या सगळ्यामध्ये मोठाच गोष्ट केलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना ती सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता मात्र तुमचं काहीही ऐकणार नाही आहे. तुम्हाला जर का मात्र हे सगळं करायचं असेल तर फक्त तुमच्या हातामध्ये 1 दिवसाची मुदत आहे. आणि ही मुदत जर का आता संपली म्हणजे 3 ते 4 दिवसाची फक्त मुदत आहे. आणि ही मुदत जर का आता संपली मग मात्र तुम्ही आता या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकाल ना की त्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाहीये. झालं. बरं, हे सगळं होत असताना ईश्वरी इकडे मोठा डाव खेळते. ईश्वरीला माहिती आहे की मामी काही ना काहीतरी करत आता वाचतच राहणार आहेत आणि घरामध्ये होणारे हे दरवेळेचे तंटे, दरवेळेची भांडणं, हे सगळं ईश्वरी आता कंटाळले. आणि त्याच वेळेला सुप्रिया आलेली आहे, ती म्हणजे गावावरून परत. ज्या वेळेला सुप्रिया आता अक्कलकोटवरून परत आलेली आहे प्रेक्षकांनो, त्याच वेळेला तिला इकडे समजलेलं आहे की आपल्या मुलीने लग्न केलेलं आहे आकाश सोबत. आणि त्याचमुळे सुप्रिया तडक घरी येते आणि ईश्वरीने तिला बोलवलेलं सुद्धा आहे प्रेक्षकांनो. पण ज्या वेळेला सुप्रिया आता तडक घरी आलेली आहे, सुप्रियाने समोर आता वल्लरीला पाहिलंय आणि तिच्या पायाखालचे धाबे दणाणले. सुप्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि सुप्रिया आता मात्र रागाने सांगायला लागते हीच ती बाई असं म्हटल्यावर ती मात्र आता सुप्रिया इकडे हे सांगायला लागते. आणि त्याच वेळेला मात्र आता सुप्रिया ज्या वेळेला हे सगळं बोलते आणि ती सांगायला लागते याच बाईने मला आता सांगितलं होतं. वल्लरी तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सुप्रिया तिला अडवते आणि खबरदार पुढे पाऊल टाकलात तर माझ्या प्रश्नांची पहिली उत्तरं द्या. का या घरामध्ये आता इकडे अशी फूट पाडण्याचा तुम्ही प्रयत्न केलात, मला खरंच कळत नाहीये. हे सगळं करून तुम्हाला काय भेटलं. म्हणजे आता या मुलांच्या डोक्यावरचं त्यांचं छप्पर काढलं आणि त्यांचं छप्पर काढून आता हे सगळं असं केलं ना, तुम्हाला कधीच माफी मिळणार नाहीये. याच बाईने मला आता तिकडे पाठवलं होतं आणि का हे सगळं केलं असं म्हणत तिने आता थडाथड थोबाडीत देत सगळा कच्चा चिठ्ठा इकडे आता वल्लरीचा खोललेला आहे. वल्लरीला काही कळायच्या आत ती सांगते जर का या सगळ्यामध्ये मी या बाईला ओळखलं नसतं ना, ही बाई म्हणूनच माझ्यासमोर येत नव्हती. साखरपुडा झाला तरी सुद्धा या माझ्यासमोर आल्या नाहीत. याचं कारण आत्ता मला समजतंय. मी त्यावेळेला कधीच आता काही विचार केला नव्हता, पण आज मला सगळं सत्य समजलेलं आहे. आणि म्हणूनच हिचा आता लग्नाला माझ्या मुलीच्या लग्नाला हिचा आता विरोध होता. असं सगळा कच्चा चिठ्ठा समोर आल्यावरती मात्र आता इकडे रमाकांत आले आणि चिडलेला रमाकांत वल्लरीला पकडतो आणि का तुला काय हवं होतं, पैसा अडका हे सगळं हवं होतं तर आता मला सांगायचं होतं ना, मी तुला त्या वेळेला दिलं असतं. पण माझ्या 2 मुलांना पोरकं केलंस इतकंच नाहीये,
माझ्या 2 मुलांना पोरकं करून मात्र आता तू या सगळ्यामध्ये जे काही केलंस ना ते मी विसरू शकेन असं तुला वाटलंय? आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या ताब्यात द्या. सगळ्यांचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या या बाईला मात्र आता या घरात थारा नाही म्हणजे नाही असं म्हणत मात्र आता इकडे रमाकांतने खूप मोठा म्हणजे खूपच मोठा बॉम्बस्फोट केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये वल्लरी मात्र आता रंगेहात पकडली गेले. आता पकडल्या गेलेल्या वल्लरीला या सगळ्यामध्ये काय धडा मिळणार किंवा वल्लरीला अर्णव आणि ईश्वरी सगळे मिळून काय धडा देणार, नक्की आता काय घडणार आहे आणि हे सगळं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.